दुसरं लेक्चर घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही मागील एखाद्या कालचं लेक्चर एखाद्यात बघितला जर असेल तर याच्यामध्ये आपण युरोपीय सत्तेचं भारतात झालेलं आगमन इथपर्यंत इतिहास आपण एखादी बघितलेला आहे. 1-2 मिनिटामध्ये एखादी आपण हायलाईट करूया. त्यानंतर तुम्ही जर हा पहिला व्हिडिओ बघितलेला जर नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एखाद्या हा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही एखाद्या आधुनिक भारताचा इतिहास भाग 1 हा व्हिडिओ एखाद्याकडे बघू शकता. तर एखाद्यात आपण याच्या ठिकाणी बघितलं तर 1498 मध्ये भारतात येणारा पहिला युरोपीय खलाशी वास्को द गामा एखाद्यात हा भारतात आला आणि त्यामुळे भारताबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित करणारा जगातला पहिला देश कोणता? तर प्रश्नाचं उत्तर पोर्तुगाल. त्याच्यानंतर पोर्तुगीज भारतात आले, नंतर डच आले, त्यानंतर इंग्रज आले, त्याच्यानंतर फ्रेंच आले. तर या सर्व युरोपीय सत्तांनी आपल्या भारताबरोबर व्यापार स्थापित करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली आहे. आणि त्यामुळे सगळ्या ईस्ट इंडिया कंपनी त्यांचा क्रम, त्यांच्या कालखंडातील घटनाक्रम आणि त्याच्यानंतर शेवटी ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि प्लाशीचं युद्ध इथपर्यंत एखाद्या इतिहास आपण मागच्या लेक्चरला घेतलेला आहे. तुम्ही एखादी पहिला भाग बघू शकता. त्यानंतर आज दुसऱ्या एखाद्या भाग ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर भारतात एखादी ब्रिटिश प्रशासन चालवण्यासाठी कोणता तरी एखादी प्रमुख प्रशासकीय व्यक्ती असावी. तर त्याला म्हणून भारतात इंग्रज गव्हर्नर जनरल यांची एखादी नियुक्ती झाली आणि म्हणून त्या इंग्रज गव्हर्नर जनरलच्या कालखंडातील घटनाक्रम आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसं आज आपण जर बघितलं तर भारताचा कारभार पाहण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे पदांची निर्मिती आहे. तशाच पद्धतीनं राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचं कार्य इंग्रज राजवटीमध्ये गव्हर्नर जनरल हा एखाद्यात करत असे आणि म्हणून त्या गव्हर्नर जनरल यांच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. इथून पाठीमागच्या स्पर्धा परीक्षेत तुम्ही जर बघितलं तर जे आता MPSC असेल, तलाठी असेल, पोलीस असेल किंवा आरोग्य सेवा असेल या परीक्षेमध्ये याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. तर पहिल्यांदा एखादी प्रश्न एखादा विचारला जातो, एखादा गव्हर्नर एखादा दिला जातो तर ह्या गव्हर्नरचा कालखंड किंवा गव्हर्नरच्या कालखंडातील घटना ही घटना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालखंडात घडली किंवा अशा पद्धतीचा कायदा करणारा इंग्रज गव्हर्नर जनरल कोण किंवा विशेष एखादी घटना एखादी हायलाईट करून तिथं इंग्रज गव्हर्नर विचारला जातो. अशा पद्धतीनं 4 पद्धतीनं प्रश्न या घटकात विचारले जातात. आणि यालाच अनुसरून आज आपण इंग्रज गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या कालखंडातील घटनाक्रम यांच्या संदर्भात एखादी माहिती घेणार आहोत. तर आपण त्यात मागच्या लेक्चरला एखादी बघितलं एखादी प्लाशीच्या युद्धानं ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली. ही प्लाशीची लढाई सिराजउद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली आणि याच्यात इंग्रज विजयी झाले. मीर जाफरच्या फितुरीमुळे एखाद्या सिराजउद्दौलाचा पराभव झाला. त्याच्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर 1760 मध्ये ऑन लढाई एखाद्या कालच्या मुद्द्याकडे राहिलेला होता. 1760 एखाद्या एखादी ही जी लढाई आहे ही खालीलपैकी कोणामध्ये झाली तर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये एखादी ही लढाई एखादी झाली. तर या लढाईमध्ये इंग्रज आणि फ्रेंच तर ही जी लढाई ऑन हे ठिकाण सध्या भारतातील कोणत्या राज्यात आहे तर प्रश्नाचं उत्तर तमिळनाडू. याही लढाईमध्ये फ्रेंचांचा पराभव करण्याचं काम इंग्रजांनी केलं आणि अशा पद्धतीनं भारतात इंग्रजांचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं आणि बंगालमध्ये एखाद्या इंग्रजांनी आपली सत्ता एखादी स्थापन केली प्लाशीच्या युद्धामुळे. आणि त्यामुळे यांना मग या गव्हर्नर जनरल याच्यामध्ये पहिला गव्हर्नर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह. आता रॉबर्ट क्लाइव्ह हा जो इंग्रज गव्हर्नर आहे त्याचा कालखंड जर विचारला तर 1757 ते 1760 या कालखंडात एखाद्या रॉबर्ट क्लाइव्ह हा भारतात गव्हर्नर म्हणून एखादी कार्यरत होता आणि याच्याच कालखंडातील घटनाक्रम आज आपण जर बघितलं तर एखाद्या 1757 प्लाशीची लढाई, 1760 ऑन लढाई आणि 1764 बक्सारची लढाई या तिन्ही लढायांमध्ये इंग्रज प्रशासनाचं नेतृत्व केलं रॉबर्ट क्लाइव्ह या व्यक्तीनं. आणि म्हणून पहिलाच प्रश्न स्पर्धा परीक्षेत विचारला जातो, हिंदुस्थानमध्ये ब्रिटिश सत्तेचा संस्थापक सत्ता इंग्रजांनी स्थापन केली त्याचा संस्थापक कोण तर प्रश्नात रॉबर्ट क्लाइव्ह. आणि त्यामुळे रॉबर्ट क्लाइव्हच्या कुशल नेतृत्व गुणामुळं ब्रिटिशांनी भारतात सत्ता स्थापन केली
आणि म्हणून ब्रिटिश संस्थेचा संस्थापक, ब्रिटिशांनी जी सत्ता स्थापन केली त्याचा संस्थापक रॉबर्ट क्लाईव्हला म्हटलं जातं. आता काही याच्या कालखंडातील तिन्ही घटनाक्रम आत्ताच मी सांगितलं. प्लासीची लढाई कधी झाली? 1757. वांदिवची लढाई कधी झाली? 1760. आणि काय बक्सारची लढाई 1764. या तिन्ही लढायांमध्ये इंग्रज सैन्याचं नेतृत्व करून इंग्रजांना विजय प्राप्त करून देण्याचं काम रॉबर्ट क्लाईव्हने केलं. आणि त्याच्यानंतर एखाद्या भारतात एखाद्या सुधारणा करण्याच्या संदर्भात तर 1765 मध्ये दुहेरी शासन व्यवस्था ही खालीलपैकी कोणी एखादी सुरू केली तर प्रश्न तर रॉबर्ट क्लाईव्ह. आता बऱ्याच एखाद्या मुलांना ही दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे नेमकं काय? कारण आजही आपण जर बघितलं तर एखादे संस्थान जर असेल तर या संस्थानावर जो बंगालचा जो नवाब असायचा, या नवाबाला केवळ नामधारी एखादे प्रमुख एखादे नेमलं जायचं आणि या राज्याची संपूर्ण राज्यात संरक्षण असेल, परराष्ट्र धोरण असेल, आर्थिक धोरण असेल, हे इंग्रजांच्या ताब्यात. म्हणजे दोन सत्ता केंद्र, एक नवाबाचं सत्ता केंद्र आणि एक इंग्रजांचं सत्ता केंद्र. पण नवाबाचं सत्ता केंद्र हे केवळ नामधारी. कारण कोणत्या राज्याच्या याच्यातला महत्वाचा काना संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र ही धोरण ठरवण्याचं काम इंग्रज करायचं. याला दुहेरी शासन व्यवस्था म्हणतात. आणि त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे नवी मुंबईच्या पोलीस भरतीत प्रश्न आला होता, भारतात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्याचं काम करणारी व्यक्ती कोण? तर भारतात दुहेरी शासन व्यवस्थेचं जनक म्हटलं तरी चालेल तर प्रश्न तो रॉबर्ट क्लाईव्ह. हा सगळा घटनाक्रम रॉबर्ट क्लाईव्ह यातला कोणताही प्रश्न जर आला तर प्रश्नाचं उत्तर एखाद्यात रॉबर्ट क्लाईव्ह द्यायचं आहे. त्याच्यानंतर रॉबर्ट क्लाईव्ह नंतर महत्वाच्या गव्हर्नरांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा गव्हर्नर जनरल ज्याचं नाव घेतलं जातं वॉरन हेस्टिंग. लॉर्ड वॉरन हेस्टिंग. आता कोणत्याही इंग्रज गव्हर्नरच्या अगोदर लॉर्ड हे काही नाव नाही आहे. ही कशी आहेत ना, ही आदरार्थी वापरलेला शब्द आहे. जसं आज आपण कोणत्याही व्यक्तीचं नाव लिहिताना त्याच्या नावासमोर स्त्री लिहितो, तशाच पद्धतीचा हा आदरार्थी शब्द लॉर्ड वॉरन हेस्टिंग 1772 ते 1785 या कालखंडात भारताचा गव्हर्नर होता वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग हा भारतात आल्याबरोबर त्यानं कोणता महत्वाचा कायदा केला असेल किंवा त्यातनं एखादी कशाचा काही पुरस्कार केला असेल, रॉबर्ट क्लाईव्हनं जी 1765 मध्ये दुहेरी शासन व्यवस्था केली होती ती रद्द करण्याचं काम 1772 मध्ये दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्याचं काम त्याने एखाद्यात केलं. आणि त्या राज्याची संपूर्ण सूत्र नामधारी का असे ना पण नवाबाच्या ताब्यात एका दिली आणि संपूर्ण धोरण एखाद्यात इंग्रज ठरवायची. फक्त एखादी या दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्याचं काम वॉरन हेस्टिंगने केलं. पण स्पर्धा परीक्षेत खरे प्रश्न इथून सुरू होतात. एखाद्यात 1773 हा रेग्युलेटिंग ऍक्ट टू रेग्युलेट म्हणजे नियंत्रण करणं, हा रेग्युलेटिंग ऍक्ट या नावाचा कायदा कोणी केला तर अगदी MPSCच्या PSI ST असिस्टंट कंबाईनच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे. हा रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे काय? मुळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापार करण्यासाठी स्थापन झालेली कंपनी आणि कोणत्याही कंपनीचा उद्देश व्यापारातून नफा कमवणं हा एखाद्यात असतो. फक्त जे आहेत ना ही ईस्ट इंडिया कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते कंपनीच्या नावाखाली स्वतःच्याच फायद्यासाठी व्यापार करायचे आणि त्याच्यातून नफा कमवायचे. आणि त्यामुळे जे ना तब्बल 2-3 वर्षातच ईस्ट इंडिया कंपनीचा जो नफा आहे हा कमी झाला आणि त्यामुळं या कंपनी कारभारावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी एखाद्या रेग्युलेटिंग ऍक्ट या नावाचा कायदा वॉरन हेस्टिंग यांनी पारित केला. आणि म्हणून पहिल्या परीक्षेत वर्ष विचारलं जाईल 1773, गव्हर्नर विचारला जाईल वॉरन हेस्टिंग आणि कंपनी कारभारावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी केलेला कायदा कोणता तर प्रश्नोत्तर रेग्युलेटिंग ऍक्ट. फक्त या कायद्याच्या अंतर्गत 2 महत्वाच्या तरतुदी एखाद्या आल्या तर या कायद्याअंतर्गत कंपनी कारभारावर नियंत्रण प्रस्थापित करणं हा पहिला उद्देश आणि दुसरं एखादी गव्हर्नर जनरल ही उपाधी केली. आणि म्हणून जशा पद्धतीने आपण बघितलं इंग्रजांचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण? फक्त गव्हर्नर तर प्रश्न तो रॉबर्ट क्लाईव्ह.
तर बंगाल प्रांतातील इंग्रजांचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर पहिला गव्हर्नर जनरल. अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर प्रश्नोत्तर वॉरन हेस्टिंग आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत जर असेल तर व्हिडिओला पाहिजे लाईक करायचे. त्याचबरोबर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आलेला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेलचं बटन हिट करून ठेवा. म्हणजे अशा पद्धतीचा पुढचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम त्याची नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ पाहिजे ना जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर हा रेग्युलेटिंग ॲक्ट, कंपनी कारभार नियंत्रण प्रस्थापित करणं, त्याचबरोबर गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ही उपाधी आणि म्हणून इंग्रजांचा भारतातील व बंगाल प्रांतातील पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग. त्याचबरोबर त्याच्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात, कारण MPSCचा सिलेबस तुम्ही जर बघितला तर जे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भात अशा पद्धतीने हायलाईट तुम्हाला केलेलं दिसेल. आणि म्हणून या गव्हर्नर जनरलच्या कालखंडात आपल्या महाराष्ट्रात कोणत्या घटना घडल्या त्याच्यावर जे MPSC असेल किंवा आपल्या स्पर्धा परीक्षेत असेल प्रश्न विचारला जातो. तर त्याच्या ठिकाणी पहिलं 1775 मध्ये पहिलं इंग्रज आणि मराठा युद्ध. याकडे पहिलं इंग्रज आणि मराठा युद्ध कधी झालं तर प्रश्न 1775. त्याचबरोबर हे पहिलं इंग्रज मराठा युद्ध यावेळेस इंग्रजांचा गव्हर्नर कोण होता तर प्रश्नोत्तर वॉरन हेस्टिंग. तर एखाद्या मराठा युद्धामध्ये 1782 मध्ये सालबाईचा तह, त्याकडे ही महत्वाची घटना आहे. याच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि साष्टी या बेटावर कजेत ना याच्यावर कजे मालकी इंग्रजांनी कजेत प्रस्थापित केली. आणि म्हणून हे पहिलं सालबाईचा तह असं किती साली झाला, पहिलं इंग्रज मराठा युद्ध कधी झालं तो गव्हर्नर जनरल. त्याच्यानंतर दुसऱ्या खाली प्रश्न 1780 दुसरं म्हैसूर युद्ध. आपण जर बघितलं म्हैसूर म्हणजे कर्नाटक राज्याचं म्हणजे जुनं नाव काय तर प्रश्नोत्तर म्हैसूर. या म्हैसूर प्रांतावर तिथला जो संस्थानिक तो सत्ताधीश सगळ्या काच्यात माहिती आहे. हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतान हा काच्यातना म्हैसूरच्या काच्यातना सत्ताधीश बनला. त्याचाच पराभव करण्यासाठी इंग्रजांनी युद्ध केली आणि म्हैसूरचं पहिलं युद्ध, म्हैसूरचं दुसरं युद्ध आणि कधी श्रीरंगपट्टणमचा तह आणि कधी याच्यामध्ये टिपू सुलतान एखाद्या ही जे व्यक्तिमत्व आहे याचं नाव नीट लक्षात ठेवायचं आहे. या म्हैसूरच्या युद्धामध्ये एखाद्या ठिकाणी इंग्रजांनी टिपू सुलतानवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी त्याच्याबरोबर एखादं युद्ध केलं आणि म्हणून टिपू सुलतान. आता टिपू सुलतान तर एखाद्या मी आत्ता सांगितलं हा म्हैसूरचा वाघ या टोपण नावाने कोणाचा उल्लेख केला जातो तर म्हैसूरचा वाघ टिपू सुलतानला म्हणतात. आपल्याला त्याच्यात टिपू सुलतानाच्या संदर्भात या माहितीप्रमाणे 2011-12 एक प्रश्न आला होता. हा टिपू सुलतान श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये मारला गेला. तर त्याच्यात ह्या श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये तो मारला गेल्यानंतर त्याची जी तलवारी इंग्रजांनी एखाद्याने आपल्या बरोबर एका नेली आणि म्हणून ज्यात तो चालू घडामोडीचा प्रश्न आलेला होता. टिपू सुलतान याची जी तलवार विकत घेणारा भारतातील उद्योगपती कोण तो प्रश्नाचं तर विजय मल्ल्या, ज्याला भारतातील मध्य किंग म्हटलं जातं. तर ह्याच विजय मल्ल्यानं नंतरच्या काळामध्ये आपल्या माहिती 1-2 वर्षापूर्वी भारतात आर्थिक अफरातफर करून ब्रिटनमध्ये पलायन याकडे केलेले. त्यामुळे किंग फिशर असेल एखाद्या ठिकाणी बेंगलोर चॅलेंजर या IPL मधील संघाचा मालक असेल, मध्य किंग असेल, विजय मल्ल्या असेल, आर्थिक अपहरण कोणताही प्रश्न विचारला जातो तर ह्या टिपू सुलतानाची तलवार विकत घेणारा विजय मल्ल्या हा उद्योगपती. आता म्हणजे हे टिपू सुलतान किंवा हे म्हैसूरचं दुसरं युद्ध. फक्त पुढे आपण गेल्यानंतर हा टिपू सुलतान कापूच्यातला हा म्हैसूरचा जो वाघ म्हटलं जातं. कारण आपण जर बघितलं तर त्याचं एकच वाक्य 200 वर्ष एखाद्या शेळीचं आयुष्य जगण्यापेक्षा 2 वर्ष मी वाघाचं जीवन पसंत करेल हे वाक्य जे आहेत ना हे टिपू सुलतानाचं. याचबरोबर इंग्रजांचा पराभव करण्यासाठी फ्रेंचांच्या जॅकोबिन क्लब या संघटनेचा सदस्य होणारा भारतातील संस्थानिक कोण तो प्रश्नोत्तर टिपू सुलतान. आणि याच फ्रेंचांच्या मदतीनं त्यानं भारतामध्ये किंवा म्हैसूर प्रांतामध्ये अग्निबाण असेल किंवा जे दारुगोळा असेल याच्या निर्मितीचे कारखाने त्याने स्थापन केलेले होते. तोच टिपू सुलतान. आणि म्हणून अनेक वेळा परीक्षेमध्ये प्रश्न एखाद्या आलेला आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा कायदा
याच्यातनं हा जो काही वॉरन हेस्टिंगच्या कालखंडात पारित झाला तर तो प्रश्न काच्यात मागच्या जगाच्यातनं कंबाईनच्या परीक्षेमध्ये एखाद्यातनं 1784चा हा पिट्स इंडिया ऍक्ट हा जो कायदा आणि म्हणून नीट लक्षात ठेवायचंय जोड्या जोडायला आल्या किंवा ज्या काही कालखंडानुसार उतरता क्रम किंवा चढता क्रम जर आला तर रेग्युलेटिंग ऍक्ट हा 1773चा आहे तर पिट्स इंडिया ऍक्ट हा 1784चा आहे. हा पिट्स इंडिया ऍक्ट म्हणजे काय तर याच्यातनं या पिट्स इंडिया ऍक्ट याच्यानुसार या ब्रिटिश पार्लमेंटचं कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित झालं आणि म्हणून ब्रिटिश पार्लमेंट ज्याला काय आपण म्हणतो तर याच्यातनं या कंपनीवर याच्यात नियंत्रण प्रस्थापित करून संपूर्ण याच्यातनं या रूल अँड रेग्युलेशन कंपनीच्या संदर्भात हे तयार करण्याचं काम किंवा नियंत्रण ठेवण्याचं काम याच्यातनं ब्रिटिश संसद याच्यात करू लागली किंवा ब्रिटिश पार्लमेंट करू लागली आणि म्हणून हे दोन्ही कायदे आणि या संदर्भातील घटनाक्रम वॉरन हेस्टिंग याच्यात महत्त्वाचा आहे. या संपूर्ण लेक्चरमध्ये आपण एखाद्या गव्हर्नर जनरलच्या संदर्भात एखाद्या रॉबर्ट क्लाइव्ह वॉरन हेस्टिंग त्याच्यात लॉर्ड कॉर्नवालिस लॉर्ड वेलस्ली एखाद्या लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड विल्यम बेंटिंग लॉर्ड चार्ल्स मेटकार्ट चार्ल्स हार्डिंग स्पाइला आणि लॉर्ड डलहौसी असे 9 ते 10 गव्हर्नर जनरल या घेणार आहोत. आता म्हणजे आता कोणी एखादी व्हिडिओ काही सोडून जायचं नाही पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो या सगळ्या घटनाक्रम तुमचा जर तयार जर असेल तर कोणत्याही परीक्षेला गेले तर 1 मार्क कधी तुम्हाला पडल्याशिवाय राहणार आणि म्हणून हे दोन्ही गव्हर्नर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह वॉरन हेस्टिंग याच्यानंतर ज्याच्यावर स्पर्धा परीक्षेत किंवा आयोगानं आतापर्यंत सगळ्यात जास्त काही प्रश्न विचारले तो लॉर्ड कॉर्नवालिस. आता लॉर्ड कॉर्नवालिस याचं कालखंड आपण जर बघितलं तर 1786 ते 1793 नीट बघायचे 1786 ते 1793 या कालखंडात तो इंग्रजांचा भारतातील गव्हर्नर जनरल होता. पण लॉर्ड कॉर्नवालिस म्हटलं का आपल्याकडे काही पहिला प्रश्न कधीच ना सगळ्यात जास्त वेळा विचारला अगदी पोलीस भरतीपासून तर एमपीसीच्या राज्यसेवा परीक्षेपर्यंत तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतात नागरी सेवांचा जनक भारतातील नागरी सेवांचा जनक किंवा एखादी भारतातील एका ठिकाणी सिव्हिल सर्व्हिस फादर ऑफ द सिव्हिल सर्व्हिस या नावानं जे कोणाला ओळखलं जातं तर ह्या लॉर्ड कॉर्नवालिसनं. तर ह्या लॉर्ड कॉर्नवालिसनं भारताची ICS परीक्षा जसं आपण UPSCद्वारे IAS IPS या पदाच्या परीक्षा घेतल्या जातात तसं प्रशासनातील उच्च पदस्थ नियुक्त करण्यासाठी भारतात ICS परीक्षा ही कोणी सुरू केली तो प्रश्न तो लॉर्ड कॉर्नवालिस आणि म्हणून भारतातील सनदी सेवांचा जनक या टोपण नावानं जे लॉर्ड कॉर्नवालिसचा उल्लेख केला जातो. ही ICS परीक्षा इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही जे त्याचा लॉंग फॉर्म आहे. आता म्हणून ही भारतात ICS परीक्षा सुरू करण्याचं श्रेय लॉर्ड कॉर्नवालिसला दिलं जातं. त्याचबरोबर त्यानं प्रशासनात सुसूत्रता तयार करण्यासाठी कॉर्नवालिस कोड व कॉर्नवालिस संहिता ही जी संहिता आहे ही प्रशासनात नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी सुरू केली. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी आत्ता सांगत होतो तर 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत ही शेतसारा वसुलीची पद्धत कोणी सुरू केली तो प्रश्न तो लॉर्ड कॉर्नवालिस. आता शेतसारा वसुलीची एखाद्यात शेतीची मालकी याच्या संदर्भातलं ही कायमधारा पद्धत किंवा ज्याला इंग्रजीमध्ये परमनंट सेटलमेंट म्हणतात. म्हणजे या कायमधारा पद्धती अंतर्गत भारतातील जे मोठे जमीनदार आहेत यांनी ठराविक कर भरायचा आणि ती जमीन कसण्यासाठी स्वतःकडे घ्यायची आणि इंग्रजांना वर्षाच्या वर्षाला ठराविक रक्कम कराच्या स्वरूपात द्यायची. अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षाभरी इंग्रजांना आपलं आर्थिक बाबीची जमावजमा करण्यास सोपं घेऊन जाऊ लागलं. आणि हेच मोठे शेतकरी नंतरच्या काळामध्ये लहान शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर जमिनी येऊ लागल्या तर त्याच्यानंतर या कायमधारा पद्धती अंतर्गत नंतर या बड्या जमीनदारांना शेतीची कायमस्वरूपी मालकी देण्यात आली. आणि म्हणून या सगळी कायमधारा पद्धत सुरू करणारे इंग्रज गव्हर्नर कोण तर लॉर्ड कॉर्नवालिस. आता हा झाला सगळा घटनाक्रम. फक्त या लॉर्ड कॉर्नवालिस याचा मृत्यू 1805 मध्ये गाझियाबाद या ठिकाणी झाला.
आणि म्हणून स्पर्धा परीक्षेतला मी इथं प्रश्न लिहिला नाही, पण तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. एखाद्या भारतात मृत्यू पावलेला इंग्रजांचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, त्याचबरोबर त्याचा मृत्यू कोणत्या रोगामुळे किंवा आजारामुळे झाला, तर इंग्रजांचा भारतात मृत्यू पावलेला पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवालिस. तापामुळे किंवा ज्यांना कॉलरा या रोगामुळे त्याच्याकडे मृत्यू झालेला आहे, आणि त्यामध्ये हे गाझियाबाद किंवा गाझीपूर उत्तर प्रदेशमध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीनं कोणताही प्रश्न जे इंग्रजांचा भारतात मृत्यू पावलेला गव्हर्नर जनरल म्हणून त्याचं नाव घेतलं जातं, तर पुढे आपण एखादी बघणार आहे लॉर्ड मेयो, हा सुद्धा एखाद्या गव्हर्नर जनरल हा भारतात मृत्यू पावलेला इंग्रजांचा दुसरा गव्हर्नर जनरल आहे. पुढे गेल्यावर त्याच्या सर्वात माहिती घेणार आहे. अशी हे तीनही गव्हर्नर जनरल. त्याच्यानंतर चौथा गव्हर्नर जनरल, जसं लॉर्ड कॉर्नवालिस म्हटलं का ज्यात कायमगाराबद्दल आणि सनदी सेवांचा जनक ज्याला म्हटलं जातं, तसं लॉर्ड वेलस्ली हा गव्हर्नर जनरल 1798 ते 1805 या कालखंडात लॉर्ड वेलस्ली हा भारतात गव्हर्नर होता. आता लॉर्ड वेलस्ली याच्यामध्ये ज्यांना सगळ्यात महत्वाची घडामोड जर म्हटलं तैनाती फौज, आणि म्हणून भारतातील तैनाती फौजेचा जनक असं कोणाला म्हटलं जातं, तर भारतातील तैनाती फौजेचा जनक लॉर्ड वेलस्ली. आता ही तैनाती फौज काय, तर जे इंग्रजांनी आपल्या स्वतःच्या मालकीचं एक सशस्त्र सेना दल स्थापन केलं, आणि त्यामुळे या सशस्त्र सेना दल या अंतर्गत अद्यावत दारुगोळा असेल, शस्त्रास्त्र असेल, अशी आपण रिझर्व्ह बटालियन कशी स्थापन केली, किंवा सैन्य दलाचा एक विभाग स्थापन केला. आणि तैनाती फौज जो भारतातील संस्थांनी स्वीकार करत त्याचं संपूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी या तैनाती फौजेची. फक्त त्याच्या बदल्यात त्यानं त्या राज्याचा ठराविक जो जो महसूल आहे, तो महसूल जो इंग्रजांना जमा करायचा, आणि त्या राज्याचं संरक्षण करण्याचं काम इंग्रजांचं किंवा तैनाती फौजेचं. एका प्रकारे इंग्रजांनी अशा पद्धतीनं भारताचं मोठं अद्यावत सैन्य दल उभं केलं, आणि एखादा राजा असेल त्याच्यावर शेजारच्या राजाबरोबर नेहमी दुश्मनी असायची, आणि त्यामुळे या तैनाती फौजेचा वापर करून स्वीकार केलेल्या संस्थांनी त्याचा दुश्मन किंवा शेजारी राजा त्याचा पराभव करायचा, आणि त्याच्या बदल्यात हे जिंकलेलं राज्य हे इंग्रजांकडे राहायचं. आणि अशा पद्धतीनं आपोआप दोन्ही गोष्टी इंग्रजांनी याच्यामुळे साध्य केल्या. तर पहिल्यांदा तैनाती फौजेचा खर्च भागवण्यासाठी स्वीकार करणाऱ्या राजाकडून आपोआपच आर्थिक पुरवठा व्हायचा, आणि जो राजाचा पराभव केला जाईल ते राज्य ब्रिटिश साम्राज्याला जोडलं जायचं. असा दुहेरी हेतू या तैनाती फौज. मग ही तैनाती फौज भारतात पहिल्यांदा 1798 मध्ये हा तैनाती फौजेचा स्वीकार कोणी केला, तर भारतात तैनाती फौजेचा प्रथम स्वीकार हैदराबादचा निजाम. आपल्या माहिती आहे, हैदराबाद हे इंग्रज राजवटीमध्ये भारताची विभागणी एकूण 600 प्रांतात झालेली होती. त्याचे 600 संस्थानिक कार्यरत होते. तर यातलं भारतातील सर्वात मोठं संस्थान कोणतं, तर प्रश्न उत्तर हैदराबादचं निजाम हे संस्थान. आणि म्हणून या हैदराबादच्या निजामानं तैनाती फौजेचा स्वीकार केला. आणि त्याचबरोबर आपण पुढे घेणार आहे हैदराबाद मुक्ती संग्राम असेल, हैदराबादचा जो निजाम आहे हे सगळ्यात मोठं संस्थान कोणतं, हैदराबादच्या निजामामध्ये प्रजेवर जुलूम जबरदस्ती करणारी दहशतवादी किंवा सशस्त्र सेना कोणती, तर ती सशस्त्र सेना. आणि मग तिचं नावे आपल्या रजाकार कासिम रजवी या हैदराबाद संस्थानामधील जुलूम जबरदस्ती करणारा हा कासिम रजवी हा निजामाचा हस्तक म्हणून प्रजेवर जुलूम जबरदस्ती करायचा. आणि 1798 मध्ये हैदराबादच्या निजामानं सर्वप्रथम भारतात तैनाती फौजेचा स्वीकार केला. आता मी मगाशी उल्लेख केला, मग भारतातील घडामोडीमुळं त्याचा इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने व्हायचा, किंवा महाराष्ट्रातील घडामोडी. तर याच्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे टप्प्याटप्प्यानं हैदराबादच्या निजामानंतर इतर जे संस्थानिक हे तैनाती फौजेचा स्वीकार करत चालले. तर त्याच वेळेस आपल्या 1802 मध्ये वसईचा तह, हा वसईचा तह झाला. हा वसईचा तह कोणामध्ये
आणि दुसऱ्या बाजीरावानं आपली पेशवाई, दुसरा बाजीरावानं तैनाती फौजेचा स्वीकार 1802 वसईच्या तहानुसार एका ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि इंग्रजांचं मांडलिकत्व किंवा गुलामगिरी एखादी स्वीकारली. आणि म्हणून हा वसईचा तह, ही वसई एका ठिकाणी महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये कशासाठी प्रसिद्ध आहे? सुकेळीसाठी त्याचा जिल्हा किंवा हा वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेणारा एखादी पेशवे आपला मराठा सरदार चिमाजी आप्पा. पुढे आपण मराठ्याचा इतिहास त्याच्यामध्ये काही माहिती काढली फक्त जे दुसरा बाजीराव. आणि म्हणून आता प्रकारे आपल्या ठिकाणी मराठी साम्राज्य याच्यामध्ये दोन बाजीराव होऊन गेले, एक पहिला बाजीराव आणि एक दुसरा बाजीराव. पहिल्या बाजीरावानं आपल्या शौर्य आणि कर्तृत्वामुळं एका ठिकाणी महाराष्ट्रापासून तर पाकिस्तानच्या सीमेतील अटक हे जे ठिकाण एका महाराष्ट्र तर पाकिस्तानची सीमारेषा अटक इथपर्यंत साम्राज्य विस्तार करण्याचं काम पहिल्या बाजीरावानं केलं. आणि म्हणून तिथून पुढं आपल्या मराठी भाषेत एक म्हण प्रस्थापित झाली, आटके पार झेंडे लावणे, म्हणजे अफाट पराक्रम गाजवणं. आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा भगवा महाराष्ट्रापासून तर पाकिस्तानपर्यंत लावण्याचं काम पहिल्या बाजीरावाने केलं आपल्या शौर्य आणि कुशल रणनीतीमुळे. तर त्या विरोधात नेमका दुसरा बाजीराव. आणि म्हणून पहिला बाजीराव एका तुम्ही एका ठिकाणी मस्तानी, एका ठिकाणी बाजीराव मस्तानी हा चित्रपट तुम्ही बघितला असेल. त्याच्या शौर्याच्या गाथा अजूनही लोक कित्येक वर्षानंतर एका पहिल्या बाजीरावाच्या शौर्याच्या गाथा जर सांगायला सुरुवात केली तर अंगावर शहारे येतात. पण नेमकं त्याच्या विरुद्ध दुसरा बाजीराव हा कायमस्वरूपी महिलांमध्ये रमणारा, मध्य प्रचार करणारा. आणि म्हणून पहिल्या बाजीरावानं आटके पार लावलेला आपला भगवा झेंडा एका काढून आणण्याचं काम दुसऱ्या बाजीरावाने केलं. आणि एका नंतर पुढे आपण बघणार आहे तर एका पेशवेशाहीचा अस्त 1818 मध्ये. आणि म्हणून ही आपल्या महाराष्ट्राच्या एका ठिकाणी घटनांमधील एक महत्वाची घटना, वसईचा तह, तैनाती फौजेचा स्वीकार करणारा आणि भारतात एका ठिकाणी संस्थानिक किंवा राजा दुसरा बाजीराव किंवा त्याच्या संदर्भात. त्याच्यानंतर लॉर्ड वेलस्ली नंतर भारतात गव्हर्नर म्हणून आला तो लॉर्ड हेस्टिंग. आता लॉर्ड हेस्टिंग किंवा मार्किस ऑफ हेस्टिंग याचा कालखंड 1813 पासून तर 1813 ते 23 तब्बल 10 वर्षाचा कालखंड तो भारतात गव्हर्नर जनरल होता. पण याच्या कालखंडात स्पर्धा परीक्षेत मी आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका बघितल्या असेल तर दोनच प्रश्न आलटून पालटून कधी पण रिपीट होतात. कधी पण हेस्टिंग प्रश्न जर टाकायचं जर ठरलं तर पेंढाऱ्यांचा बंदोबस्त. हा पेंढाऱ्यांचा बंदोबस्त नेमकं काय तर त्या काळामध्ये ठग आणि पेंढारे हे जे लूट, चोऱ्या, दरोडे करणारी टोळी आहे ही एखादी ग्रामीण भागामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी दरोडे टाकायचे. आणि त्यामुळं लोकांमध्ये किंवा जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण तयार झालेलं होतं. तर ह्या पेंढाऱ्यांवर बंदोबस्त करणारा इंग्रज गव्हर्नर कोण तर लॉर्ड हेस्टिंग. यांना पेंढाऱ्यांचा बंदोबस्त केला. आणि ठग आणि पेंढारे यांच्या बंदोबस्तामध्ये महत्वाची भूमिका लॉर्ड हेस्टिंग एका आणि 1818 मध्ये पुन्हा आपल्या दृष्टीने महत्वाच्या घडामोड 1818 मध्ये आपल्या ठिकाणी पेशवेशाही पुण्यातील शनिवार वाडा. तर शनिवार वाडे 1818 मराठा साम्राज्याचा अस्त झाला. आणि 1818 मध्ये शनिवार वाड्यावर असणारा आपल्या मराठ्यांचा भगवा एका ठिकाणी खाली घेतला गेला. आणि त्या ठिकाणी इंग्रजांचा तात्या कोबी हा जो फ्लॅग आहे शनिवार वाड्यावर फडकला. आणि अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातील एखादी पेशवाईचा अस्त्र. आणि म्हणून परीक्षेमध्ये जसं एखादी आपल्या ठिकाणी औरंगजेबाचा मृत्यू एका ठिकाणी वर्ष विचारलं जातं तसं पेशवाईचा अस्त्र कधी झाला शनिवार वाडा हा पेशवाच्या मराठा साम्राज्याची साक्ष देणार हा शनिवार वाडा हा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तर प्रश्नोत्तर पुणे. आणि म्हणून एखादा हा 1818 पेशवाईचा अस्त्र. अशा पद्धतीनं हा लॉर्ड हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल. आता या सगळ्या गव्हर्नर जनरलमध्ये आपण मधले गव्हर्नर घेत नाही, अतिशय महत्वाचे व जे परीक्षेला येतात त्यांच्या संदर्भात माहिती घेतो. फक्त हा जवळपास आपण 10 गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या कालखंडातले घटनाक्रम काय बघणार. त्यानंतर लॉर्ड हेस्टिंग नंतर भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला
तो लॉर्ड विल्यम बेंटिंक हा जो गव्हर्नर, त्याला IP करून ठेवायचे, कारण स्पर्धा परीक्षा तुम्ही जर बघितलं त्याचा कालखंड 1828 ते 1835 हा लॉर्ड विल्यम बेंटिंक याच्या कालखंडातील घटनाक्रम आहे. आणि म्हणून त्याचा पहिला काय प्रश्न, आता हा गव्हर्नर झाल्याबरोबर त्याला एक महत्वाचा कायदा केला, तो म्हणजे 1829 सतीबंदीचा कायदा. 1829 सतीबंदीचा कायदा. पण बऱ्याच मुलं जे आहेत ना, इतिहास हा विषय त्यांना अवघड किंवा बोजड वाटतो. त्याला कारण काय, ते सणावळ्या किंवा तारखा पाठ करण्याचा काय ना होणार जो ताप. पण मी तुम्हाला सांगतो, इतिहासामध्ये सगळ्या सणावळ्या आणि तारखा पाठ करण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त याच्यातल्या मोजून 30 ते 35 वर्ष किंवा तारखा ह्या पाठ असणं गरजेचं आहे. त्यातील पहिलं वर्ष 1829. म्हणून इंग्रज राजवटीत किंवा इंग्रज राजवट भारतात स्थापन होण्याअगोदर भारतात अनेक प्रकारच्या अनिष्ट रूढी आणि परंपरा कार्यरत होत्या. त्यातीलच ही सती, म्हणजे एखाद्या पुरुषाचं निधन जर झालं तर त्याची जी पत्नी आहे तिला त्याच्या चितेवर अग्नी टाक दिला जायचा. ही सतीबंदी, सती जाण्याची प्रथा भारतात होती. आणि त्यामुळे जे ना एखाद्या ठिकाणी पत्नीच्या पती आहे त्याच्या मृत्यूनंतर तिला जिवंत जाळलं जायचं. आणि ही जी प्रथा आहे ही भारतात बंद करण्याच्या संदर्भात भारतात सतीबंदीचा कायदा म्हणजे कोणी केला तर डॉक्टर विल्यम बेंटिंक. आणि म्हणून हा जो प्रश्न, कोणती प्रथा असेल किंवा कोणता कायदा असेल, कायदा करण्याचं काम शासन करतं. फक्त त्याच्या संदर्भात समाज प्रबोधन हा सतीबंदीचा कायदा इंग्रज शासनाने केला, तर त्याच्या संदर्भात जनमत जागृती किंवा समाज प्रबोधन करणारं व्यक्तिमत्व कोण, तर प्रश्न राजा राममोहन राय. आणि हा राजा राममोहन राय यांनी ब्रह्मो समाज या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून भारतात एखादी सतीबंदीचा जो कायदा आहे याच्या सर्वात जनमत जागृती करण्याचं काम एकाचे केलेलं आहे. आणि म्हणून पुढे आपण राजा राममोहन राय म्हटलं का ब्रह्मो समाजाची स्थापना 1828, 1829 सतीबंदीचा कायदा याच्या सर्वात जनमत जागृती करणारा व्यक्तिमत्व कोण, ते ना त्याबरोबर संवाद कौमुदी या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलं होतं, एखादी हिंदू वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली, राजा राममोहन राय. किंवा एखाद्यात ना ब्रिटनला भेट देणारा, ब्रिटनला भेट देणारा पहिला भारतातील व्यक्ती कोण, इंग्लंड किंवा ब्रिटन याला भेट देणारा भारतातला पहिला व्यक्ती राजा राममोहन राय. आणि म्हणून तेच राजा राममोहन राय यांच्यावर ब्रह्मो समाज किंवा कोणताही सतीबंदी जो आहे ना त्याच्याबाबत कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मग भारतीयांना इंग्रजी शिक्षण, भारतीयांना इंग्रज एखादी संख्येनं कमी होते, त्यामुळे त्यांना प्रशासन चालवण्यासाठी इथली भारतीय मॅन पॉवर वापरता यावी. आणि म्हणून त्यांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या संदर्भात मेकाले आयोग म्हणजे भारतात शिक्षण जर द्यायचं जर असेल ते कशा पद्धतीनं दिलं पाहिजे याच्या संदर्भात झिरपता सिद्धांत. हा झिरपता सिद्धांत कोणी मांडला, मेकवाले. किंवा भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यासंदर्भात लॉर्ड विल्यम बेंटिंकनं नेमलेला आयोग किंवा समिती कोणती, तर हा मेकवाले आयोग. आता मग मेकवाले आयोग किंवा ज्यांना शिक्षणाच्या संदर्भातला झिरपता सिद्धांत, हा झिरपता सिद्धांत म्हणजे काय, त्याही काळामध्ये आणि आजही आपल्या समाज व्यवस्थेत 3 गट पडतात. ही 3 गट कोणते, आणि हे उच्चवर्गीय, त्याचबरोबर दुसरा मध्यम वर्ग आणि तिसरा कनिष्ठ वर्ग. आता मग जे प्रमाण कशा पद्धतीनं असतं, तर सर्वसाधारणपणे आपल्या समाज व्यवस्थेत याही काळामध्ये एकूण लोकसंख्येपैकी सगळ्यात उच्चवर्गीय किती असतात, 10%. त्याचबरोबर मध्यम वर्ग किती असतात, 30%. आणि जे सर्वसाधारणपणे कनिष्ठ वर्ग समाज व्यवस्थेतील सगळ्यात मोठा वर्ग हा 60%. आणि म्हणून अशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे जगात किंवा आपल्या भारतात लोकसंख्येचं वितरण सर्वसाधारण पाहायला मिळतं. पण या उच्चवर्गीयांचा संबंध मध्यमवर्गीयांशी असतो, मध्यमवर्गीयांचा संबंध कनिष्ठ वर्गीयांशी असतो.
आणि त्यामुळं एकाच वेळी एवढ्या 100 लोकांना शिक्षण देण्याऐवजी सुरुवातीला इंग्रजी शिक्षण द्यायचं तर ते फक्त उच्चवर्गीयांना म्हणजे काय 10% लोकांना यांचा संपर्क आपोआप यांच्या संदर्भात येत असल्यामुळं हे इंग्रजी शिक्षण झिरपून हे मध्यमवर्गीयांपर्यंत येईल. मध्यमवर्गीयांचा संबंध कनिष्ठ वर्गीयांचा संबंध मध्यमवर्गीयांपर्यंत असतो आणि म्हणून हे एकदा मध्यमवर्गीय इंग्रजी साक्षर झाले का आपोआप त्याचं इंग्रजी शिक्षण कनिष्ठापर्यंत आहे. अशा पद्धतीचा झिरपता सिद्धांत हा मेघवाले या इंग्रज अधिकाऱ्याने शिकवला आणि त्याच्याच अंतर्गत भारतीयांना शिक्षण देण्याच्या संदर्भात हा झिरपता सिद्धांत किंवा मेघवाले यांचं नाव परिचय विचारलं जातं. आणि त्याच्यानंतर या कालखंडात आपण जर बघितलं तर 1835 या कालखंडात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखी एक घडामोड अशा पद्धतीनं या लॉर्ड विल्यम बेंटिकच्या कालखंडातील सतीबंदीचा कायदा, राजा राममोहन राय यांचं कार्य, भारताला भेट देणारा पहिला इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय व्यक्ती आणि हा मेघवाले आहे आणि झिरपता सिद्धांत हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने पाहिजेत महत्त्वाचे. त्याच्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिक, याच्यानंतर चार्ल्स मेटकाफ इथून पाठीमागं किती मागं तुम्ही जरी गेले तर चार्ल्स मेटकाफ म्हटलं का मी तुम्हाला सांगेन फक्त एकच प्रश्न, त्याचा कालखंड 1835 आणि त्याच्या कालखंडात भारतीय वृत्तपत्रांवरील निर्बंध कमी करण्याचं काम चार्ल्स मेटकाफनं केलं आणि म्हणून भारतीय वृत्तपत्राचा उद्गाता असं वर्णन कोणाचं केलं जातं तो प्रश्नाचं उत्तर चार्ल्स मेटकाफ. आता वृत्तपत्र ज्याला आपण मीडिया म्हणतो ही प्रसार माध्यम, मग एखादी इलेक्ट्रॉनिकमध्ये टी व्ही असेल, रेडिओ असेल, बाकीची जी आपल्या मोबाईल असेल, ही सगळी इलेक्ट्रॉनिक आहेत. आणि प्रिंटिंग मीडिया ज्याला आपण वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक म्हणतो, तर जे ही त्या काळामध्ये ही जी वृत्तपत्र होती, कोणतंही वृत्तपत्र प्रकाशित करण्या अगोदर त्या विभागाचा जो कोणी प्रशासकीय इंग्रज असेल किंवा प्रशासकीय प्रमुख असेल त्याला ते वृत्तपत्र दाखवलं जायचं. तर त्या वृत्तपत्रामध्ये इंग्रजांच्या विरोधात कोणत्या प्रकारचं लिखाण केलेलं नाही ना त्या असेल तर ते कट केलं जायचं आणि त्याच्यानंतरच ते वृत्तपत्र प्रकाशित करायला परवानगी दिली जायची. आणि वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या 3 घटनात्मक संस्थांनंतर 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ वृत्तपत्र किंवा ज्याला आपण मीडिया म्हणतो. फक्त या मीडियावर इंग्रज राजवटी त्या काळात फार मोठे निर्बंध होते. ते निर्बंध फार नाही पण काही अंशी कमी करण्याचं काम चार्ल्स मेटकाफने केलं आणि म्हणून भारतीय वृत्तपत्राचा उद्गाता असं वर्णन कोणाच्या केलं जातं तर प्रश्नोत्तर चार्ल्स मेटकाफ. फक्त वृत्तपत्र आधी म्हणून इथं आपण जर बघितलं तर वृत्तपत्रावर एमपीएससीच्या परीक्षेतही आणि आपल्या महाराष्ट्र पोलीसही बँकिंग तलाठी भरती प्रक्रियेमध्ये जसं भारतात प्रकाशित झालेलं पहिलं वृत्तपत्र कोणतं वृत्तपत्र म्हटलं भारतातील पहिले वृत्तपत्र 1790 मध्ये जेम्स हिके यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट आणि म्हणून बेंगॉल गॅझेट हे भारतात प्रसिद्ध झालेलं पहिले वृत्तपत्र. हे बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिलं वृत्तपत्र जेम्स हिके या व्यक्तीने सुरू केलेलं होतं. आता त्यांचं नाव विचारलं जाईल किंवा वृत्तपत्र विचारलं जाईल तशाच पद्धतीनं नायगावच्या परीक्षेत मुंबई पोलीस भरतीत प्रश्न आला होता. त्याचबरोबर पोर्टलला प्रश्न आलेला होता मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणतं तर जे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी याच्यामध्ये पहिलं वृत्तपत्र कोणतं तर दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र. तर हे कुणी सुरू केलं होतं तर प्रश्नोत्तर बाळशास्त्री जांभेकर. आता बाळशास्त्री जांभेकर आणि म्हणून वृत्तपत्र किंवा ज्या संदर्भात हे वृत्तपत्र भारतात बेंगॉल गॅझेट, जेम्स हिके मराठी भाषेचं दर्पण आणि दिग्दर्शक. दर्पण हे साप्ताहिक तर दिग्दर्शक हे मासिक आहे. ते कोणी सुरू केलं होतं बाळशास्त्री जांभेकर आणि म्हणून
मराठी एखाद्यात ना एखाद्या वृत्तपत्राचे जनक असं कोणाला संबोधलं जातं तो प्रश्न तर बाळशास्त्री जांभेकर आणि म्हणून ती जी घटनाक्रम त्याच्यानंतर एका पुढचा गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्ज पाहिला. फक्त जे ना इंग्रज गव्हर्नरच्या कारकिर्दीमध्ये एखाद्या लॉर्ड हार्डिंग्ज हे पहिला आणि दुसरा असे दोन येतात. पण बहुतेक ठिकाणी एखाद्यात ना पुस्तकात सेपरेट केलेलं नाही आहेत. तर लॉर्ड हार्डिंग सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी देणारा किंवा कायदा करणारा इंग्रज गव्हर्नर कोण तो प्रश्न होतो लॉर्ड हार्डिंग. पण पहिला एखादं हे त्याचं काही उत्तर. आणि पुढे आपण एखादी घेणारी एखाद्या बंगालची फाळणी रद्द करणारा, त्याचबरोबर भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला स्थलांतरित करणारा इंग्रज गव्हर्नर कोण तर लॉर्ड हार्डिंग. पण तो दुसरा. आणि म्हणून एका राजधानी लॉर्ड हार्डिंग दुसरा, तर त्याचबरोबर सरकारी कार्यालय रविवारची सुट्टी लॉर्ड हार्डिंग पहिला. फक्त एकच घटनाक्रम महत्वाचा. आणि सगळ्यात महत्वाच्या घटनाक्रमामध्ये मी आतापर्यंत IMP पुढे दिलं बघा विल्यम बेंटिंक एखाद्या लॉर्ड डलहौसी आणि त्याच्यानंतर इकडे एखाद्या रॉबर्ट क्लाइव्ह. हे परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचे घेतलेले सगळे गव्हर्नर महत्वाचेच घेतलेले, पण त्यातही तुम्हाला फिल्टर करायचं असेल आणि अतिशय महत्वाचे गव्हर्नर जर करायचे असेल तर हे तोंड पाठवच पाहिजे. आणि म्हणून एखाद्या लॉर्ड डलहौसी. आता लॉर्ड डलहौसी एखाद्या भारतात एखाद्या कधी आला 1848 ते 1856 एखाद्या तब्बल 8 वर्ष एखादी सत्ता एखाद्या लॉर्ड डलहौसीची. लॉर्ड डलहौसीनं केलेल्या सगळ्या सुधारणा आपण पुढे त्याने केलेल्या सुधारणा जर बघितल्या तर भारतात रेल्वे कोणी सुरू केली, भारतात पोस्ट व तार खातं कोणी सुरू केलं, PWD हे स्वतंत्र खातं कोणी सुरू केलं, रुपया हे नवीन नाणं कोणी सुरू केलं, एखाद्यात विद्यापीठ किंवा शिक्षण क्षेत्रातला कायदा कोणी केला, विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केला. सगळे कायदे लॉर्ड डलहौसीनं अतिशय महत्वाचे केले. आणि म्हणून तर पहिला प्रश्न आपल्याकडे येतो आधुनिक भारताचा निर्माता. असं वर्णन कोणत्या इंग्रज गव्हर्नरचं केलं जातं तर आधुनिक भारताचा निर्माता असं इंग्रज गव्हर्नर जर म्हटलं गव्हर्नर जनरल तर डलहौसी. फक्त त्यांना एकच जो ना भारतीय लोकांच्या मनात रोष किंवा असंतोष निर्माण करण्याचा जो कायदा केला तो म्हणजे संस्थाने खालसा धोरण किंवा दत्तक विधान नामंजूर. आणि म्हणून अनेक परीक्षांमध्ये प्रश्न येतो दत्तक विधान नामंजूर करणारा किंवा संस्थाने खालसा म्हणजे एखाद्या राजाला त्याचा काही मुलगा जर नसेल किंवा वारसदार नसेल तर त्याच्या अगोदर आणि आजही दत्तक घेण्याची पद्धत आपल्या हिंदुस्थानमध्ये आहे. पण त्यावेळी जे आहेत ना मग अशा पद्धतीने ते राज्य ज्याला दत्तक त्या संस्थान खालसा केलं जायचं आणि ते संस्थान ब्रिटिश साम्राज्याला जोडलं जायचं. आणि म्हणून संस्थाने खालसा धोरण एखाद्या आणि दत्तक विधान नामंजूर हा कायदा करणारा गव्हर्नर जनरल कोण तो प्रश्न होता लॉर्ड डलहौसी. फक्त जे मी आता सांगितलं आधुनिक भारताचा निर्माता. आता प्रश्न जे आहेत ना सगळ्यांच्या कशात प्रश्न तोच, फक्त त्या प्रश्नाच्या पुढचा संदर्भ काय याच्यानुसार प्रश्नाचं उत्तर बदलतं. आधुनिक भारताचा निर्माता असं वर्णन कोणत्या गव्हर्नर जनरलचं केलं जातं तर गव्हर्नर जनरल आधुनिक भारताचा निर्माता डलहौसी. आधुनिक भारताचा निर्माता असं वर्णन कोणत्या समाज सुधारकाचं केलं जातं राजा राममोहन राय. आता आपण एखाद्या सतीबंदीचा कायदा. आणि म्हणून आधुनिक भारताचा निर्माता असं समाज सुधारक जर विचारलं राजा राममोहन राय. आणि आधुनिक भारताचा निर्माता असं वर्णन कोणत्या पंतप्रधानाचं केलं जातं तर पंतप्रधान म्हटल्यानंतर पंडित नेहरू. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार, जगाचे शांतीदूत असं वर्णन त्यांचं केलं जातं. आज भारत जो एखादं विकसित राष्ट्र एखाद्यातनं विकसनशील राष्ट्र एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आलं त्याची पायाभरणी करण्याचं काम पंडित नेहरूंनी केलं. आणि म्हणून एखाद्या त्याच्यासोबत हे तीन प्रश्न. त्याचबरोबर साम्राज्य विस्तार धोरणाचा काही पुरस्कार. हे साम्राज्य विस्तारवादी धोरण आता आपण मगाशी सांगितलं एखाद्या संस्थाने खालसा करून ती ब्रिटिश साम्राज्याला जोडायची. हे दत्तक विधान नामंजूर कायदा करून सत्ता विस्ताराचं काम त्यांनी एखाद्या केलं. त्याचबरोबर 1857 बंडाला जबाबदार. 1857 बंड आपण बघा 1757 पासून 1857 पर्यंत काही आलो. या 100 वर्षात या 1857 बंड जे झालं त्यावेळेस इंग्रज गव्हर्नर होता लॉर्ड कॅनिंग. एखाद्या पण आपण त्याच्यासोबत पुढं माहिती घेणार पुढचाच गव्हर्नर आहे.
फक्त जे आहेत ना हे बंड का झालं तर हे संस्थाने खालसा धोरण हे काही अंशी जबाबदार. म्हणून 1857चं बंड कोणत्या इंग्रज गव्हर्नरच्या कारकिर्दीत घडलं तर लॉर्ड कॅनिंग पुढे आहे. फक्त जबाबदार जर म्हटलं तर लॉर्ड डलहौसी हे त्या पाटलाच्या काळात होतं. फक्त जे भारतात पोस्ट व तार खात्यामध्ये सुरू करण्याचं श्रेय लॉर्ड डलहौसीकडे जातं. भारतात 1853 पहिली रेल्वे भारतात पहिली रेल्वे धावली मुंबई ते ठाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये. बघा या सगळ्या घडामोडींमध्ये मी प्रत्येक गव्हर्नर जनरल आला का त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील घटनांचा संदर्भ घेतो. कारण परीक्षेमध्ये जे आपल्या महाराष्ट्रातील ज्या घडामोडी आहेत ना महाराष्ट्राचा विशेष घटना ह्या फोकस केल्या जातात आणि म्हणून त्याच्यात ना ही भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे याच्या दरम्यान धावली त्याच्यात ना 1853 तर त्याचबरोबर 1856 विधवा पुनर्विवाहाचा कायदा. त्याचबरोबर PWD हे स्वतंत्र खातं कोणी एखादं सुरू केलं. त्याचबरोबर एखादे पोस्ट व तार खाते फक्त ज्यांना भारतात पहिलं पोस्टाचं तिकीट हे कुठंही तरी झालं तर ते भारतात कराची. आता तुम्ही मला कराची पाकिस्तानमध्ये पण त्यावेळेस तो आपल्या भारताचा भाग होता आणि म्हणून भारतात पहिलं पोस्ट व तार खातं एखादे सुरू झालं तर पहिलं पोस्टाचं तिकीट कराची जे सध्या पाकिस्तानमध्ये आणि तो म्हणजे 1856 विधवा पुनर्विवाह कायदा. पुन्हा इथं जमली सतीबंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंक तर विधवा पुनर्विवाह कायदा. एखाद्या ठिकाणी महिलेच्या पतीचं निधन झालेलं असेल तर त्या ठिकाणी निधनानंतर त्या महिलेला पुन्हा विवाह करण्याचा अधिकार नसायचा. फरक तर घेत ना महिला सबलीकरण कारण याच्या अंतर्गत ठिकाणी ह्या विधवा महिलांना पुन्हा पुनर्विवाहाचा कायदा पुनर्विवाह करण्याचा जो कायदा करण्याचं काम लॉर्ड डलहौसीने केलं. अशा पद्धतीने हे सगळे माझे गव्हर्नर जनरल व त्यांच्या कालखंडातील घटनाक्रम एखाद्या व्हिडिओला काही लाईक करायचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ घेणे पोहोचवायचा आहे. त्याबरोबर पहिला भाग आपण एखाद्या पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर इंग्रज गव्हर्नर जनरल आज येऊन 9-10 गव्हर्नर जनरल झाले. पुढचा भाग 3 हा सुद्धा सगळ्यांनी आवर्जून बघायचा आहे. पुढच्या घटनामध्ये जेवढे गव्हर्नर जनरल आहेत त्यांच्या कालखंडातील घटनाक्रम आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत. आवडल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.